नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात मी आपली सखी प्रज्ञा मिरगळ आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, अनादी कालापासून हजारो वर्षांपासून आपल्याला आपल्या शरीराचं कोडं पडलेलं आहे आणि या माणसाला हे जे शरीर मिळालेलं आहे ते अतिशय गुंतागुंतीचं असं तंत्र आहे आणि हे यंत्र नेमकं काय असतं, कसं काम करतं याचं कुतूहल अनादी काळापासून आहे आणि ते जाणून घेण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न अजूनही होत आहे. आणि अशा या शरीरातला सर्वात महत्त्वाचा घटक ते म्हणजे रक्त. आणि हे जे रक्त आहे ते काय आहे, कसं आहे आणि याच्याविषयी जे कुतूहल आहे ते असणं तर अत्यंत स्वाभाविकच आहे. लहानपणी जेव्हा आपण पडतो किंवा जखम होते तेव्हा ते जे रक्त वाहतं तेव्हापासून जी ओळख होते ती वार्धक्यापर्यंत अनेक चाचण्यांमधनं ज्या रक्त तपासण्या कराव्या लागतात तिथपर्यंत ती अबाधित असते. आणि असं हे रक्त अनेकदा काही जण बघून काही लोकांना घेरी येते, तर अनेकदा असं होतं की रक्ताचं नातं नसताना सुद्धा लोक रक्तदान करतात. आणि अशा या रक्तामध्ये जेव्हा दोष येतो किंवा हे असं रक्त जेव्हा सदोष असतं तेव्हा मात्र माणसाला अनेक व्याधींना सामोरं जावं लागतं. आणि त्यापैकीच एक महत्त्वाची व्याधी ती म्हणजे थॅलेसेमिया. काल 8 मे थॅलेसेमिया जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून साजरा केला गेला. त्याच्या अनुषंगाने आज आपण इथं थॅलेसेमियाविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आपण पाहूया. थॅलेसेमिया समस्या आणि उपाय जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आजचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे. मंडळी, थॅलेसेमिया नेमका काय, कसा आहे ऐकून तर अनेकदा माहिती असतं, पण नेमकं कारण काय, हा रोग होतो म्हणजे काय किंवा त्याचे वरती कोणता उपाय आहे, कोणत्या चाचण्या कराव्या लागतात, कोणते औषधोपचार करावे लागतात किंवा प्रतिबंधात्मक उपाय कोणते करावे लागतात, या सगळ्याची विस्तृत चर्चा आज आपण आपल्या कार्यक्रमात इथं करणार आहोत. आणि आपल्या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभले आहेत डॉक्टर ममता मंगलानी आणि डॉक्टर आदिती लिंगायत. मॅम, तुम्ही इथं आलात, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर ममता मंगलानी संचालक आहेत कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर सेंटर, बोन मॅरो प्रत्यारोपण सेंटर बोरिवली आणि हे लोकमान्य टिळक रुग्णालयाचं उपग्रह केंद्र आहे. आणि डॉक्टर आदिती लिंगायत प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत बालरोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद. मंडळी, तुमचाही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग अपेक्षित आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 24908050 24988050. आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलवरून संपर्क साधणाऱ्या आमच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. आणि मंडळी, फोन करताना काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. फोन करत असताना आपल्या दूरध्वनीचा आपल्या टीव्हीचा आवाज जो आहे तो पूर्णतः बंद करावा, जेणेकरून तुमचा आमच्यापर्यंत आवाज स्पष्टपणे ऐकू येईल आणि आपला संपर्क तुटणार नाही. आणि जर मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर फोन अशा ठिकाणाहून करा जिथे नेटवर्क उत्तम असेल, जेणेकरून आपलं बोलणं जे आहे ते सलग होईल. आणखीन एक छोटीशी विनंती, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे थॅलेसेमिया समस्या आणि उपचार. तर विषयाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेत तर आपला कार्यक्रम अधिक अभ्यासपूर्ण आणि मार्मिक होईल आणि आपली चर्चा जी आहे ती उत्तरोत्तर खुलत जाईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला डॉक्टर ममता तुम्हाला असं विचारावंसं वाटेल की थॅलेसेमिया हा रोग म्हणजे काय किंवा थॅलेसेमिया नेमका कशाने होतो? हो, थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रोग असून थॅलेसेमिया आपण खाल्याने, काही पिल्याने, काही केल्याने होत नसतो. आणि हा रोग अनुवंशिक आहे, म्हणजे जेनेटिक आहे. म्हणजे आई वडिलांमध्ये जर हा एक डिफेक्ट
असेल जेनेटिक डिफेक्ट, तर ते दोन्ही आई वडील जर एक डिफेक्टिव्ह जीनचे पात्र असतील तर मग मुलामध्ये दर प्रेग्नन्सीच्या वेळी गरोदर असताना बाईला थॅलेसेमिया मेजर मूल होण्याची शक्यता असते. 25% चान्स असतो की थॅलेसेमिया मेजर मूल होईल. अच्छा, पण थॅलेसेमिया म्हणजे काय? हो. हा आजाराचा प्रकार काय किंवा कशामुळे होतो हो. किंवा काय आहे नेमकं काय? म्हणजे ऍक्च्युली आपले जे लाल पेशी आहेत, माझे तुमचे नॉर्मल लोकांचे, त्याच्यामध्ये जो एक हिमोग्लोबिन आपण म्हणतो तो मॉलिक्यूल असतो. त्या मॉलिक्यूलमध्ये 2 तऱ्हेचे चेन्स असतात, अल्फा चेन्स आणि बीटा चेन्स, ग्लोबिन चेन्स. जर ह्या चेन्सचा प्रमाण कमी झाला तर मग आपला जो हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे तो व्यवस्थित राहत नाही आणि स्थिर राहत नाही, म्हणून ते तुटून जातं आणि म्हणून लाल पेशी तुटून जातात लवकर. म्हणजे जी लाईफस्पॅन असते लाल पेशींची आपल्या शरीरामध्ये 120 दिवस, 90 ते 120 दिवस, तेवढी ह्या मुलांमध्ये राहत नसते. अच्छा. आणि त्यामुळे ह्या मुलांमध्ये अनिमिया उत्पन्न होतो, म्हणजे फिकेपणा, म्हणजे रक्त कमी असतं, हा प्रमाण उत्पन्न होतं. म्हणजे रक्ताशी निगडीत हा आजार आहे आणि हे कशाने खाल्ल्याने किंवा काही चुकीचं इंटेक झाल्यामुळे तर काही होतच नाही. हा बाय डिफॉल्ट तुमच्या रक्तातली जी गडबड आहे असं म्हणू शकतो, त्याच्यामुळे होतो. अदिती मॅम, तुम्ही काय सांगाल की थॅलेसेमिया हा रक्तातला दोष आहे, पण त्याचे प्रकार पण असतील काही, तर ते कसं सांगाल? थॅलेसेमिया हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे, थॅलासा आणि एमिया. थॅलासा हा वर्ड मेडिटेरियन सी साठी वापरलेला आहे आणि एमिया म्हणजे रिलेटेड टू ब्लड. तो जो आजार मेडिटेरियन सी एरियामध्ये रिलेटेड टू ब्लड होता त्याच्यापासून ही टर्म चालू झालेली आहे. आणि हा आजार पहिल्यांदा थॉमस कुली यांनी 1925 मध्ये डिस्कवर केला. त्यामुळे या आजाराला कुलीज ॲनिमिया असं पण नाव आहे. आणि इंडियामध्ये डॉक्टर एम मुखर्जी यांनी 1938 मध्ये हा आपल्या इंडियामध्ये पहिली केस डिटेक्ट केली. साधारणतः जेव्हा आपण जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन या आजाराचं बघतो त्यावेळेला आपल्याला हा आजार मेडिटेरियन सी, मिडल ईस्ट, आफ्रिकन अमेरिकन कंट्रीज, इंडिया, साऊथ ईस्ट एशिया, स्क्रीनवरती आपण पाहू शकता की आजाराचा प्रादुर्भाव कुठे कुठे आहे. तर हा भाग साधारणतः थॅलेसेमिया बेल्ट या नावाने प्रसिद्ध आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थॅलेसेमियाचं प्रमाण हे दिसतं वर्ल्डमध्ये. तर वर्ल्डमध्ये साधारणतः दरवर्षी 3 ते 5 लाख बालकं थॅलेसेमिया मेजर या आजाराने जन्म घेतात. आणि वर्ल्डमध्ये 7% पॉप्युलेशन ही थॅलेसेमिया जीन कॅरी करते. आणि जर आपण इंडियाचं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर इंडियामध्ये पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल आणि तामिळनाडू ही जी राज्य आहेत तिथं आपला थॅलेसेमिया हा आजार जास्त प्रमाणामध्ये आढळतो. आणि जर इंडियाचं स्टॅटिस्टिक बघायला झालं तर साधारणतः वर्षाला 8 ते 10,000 बालकं ही थॅलेसेमिया मेजर या आजाराने इंडियामध्ये जन्म घेतात. आणि 3 ते 17% पॉप्युलेशन हे थॅलेसेमियाचे जीन त्यांच्या ब्लडमध्ये कॅरी करतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायला झालं तर इंडियामध्ये प्रत्येक 1 तासाला थॅलेसेमिया मेजर हे बाळ जन्माला येतं आणि 25 मधील 1 माणूस हा थॅलेसेमियाचं जीन त्याच्या बॉडीमध्ये कॅरी करतो. तर साधारणतः त्याचं एवढं मॅग्निट्यूड किंवा एवढी ग्रॅव्हिटी इंडियामध्ये आहे. खूप मोठ्या प्रमाणात हा आजार सगळ्यांमध्ये आपल्याला पाहता येईल, पण तसं अवेअरनेस नाहीये, तेवढी जनजागृती नाहीये. आपण सुरुवातीला सांगितलं मॅम की मेजर आणि मायनर हे थोडं विस्तृतपणे सांगाल का? म्हणजे जर एक मायनर पर्सन आहे म्हणजे त्याच्यात जीन एक डिफेक्टिव्ह आहे, दोन्ही जीन्स असतात, 2 जीन्स पाहिजेत आपल्याला हिमोग्लोबिन नॉर्मल उत्पन्न करायला, तर एक जीन डिफेक्टिव्ह असेल माझ्यामध्ये तर मला काही लक्षणं नसणार आहेत. मी नॉर्मल सर्वसाधारण माणसांसारखं मी जगू शकते, काही पण जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते करू शकते. मात्र माझं HB थोडं कमी राहील, म्हणजे रक्ताचं प्रमाण HB जे हिमोग्लोबिन म्हणतो ते थोडं कमी राहील आणि त्याने मला काही त्रास होणार असं नाहीये आणि मी सुदृढ दिसणार आहे. कोणाला दिसून बघून असं कळणार नाही की मी थॅलेसेमिया मायनर आहे किंवा त्या माणसालाही माहिती नसेल की थॅलेसेमिया मायनर आहे. हो, तर थॅलेसेमिया मायनर म्हणून आढळून येतं पण आपल्याला कळत नसतं. फक्त एका ब्लड टेस्टनी तुम्ही ते जाणू शकता की तुमच्यामध्ये थॅलेसेमिया मायनर आहे की नाहीये. ही सोपी ब्लड टेस्ट आहे, ही करणं खूप सोपं आहे, खूप लॅबोरेटरीजमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये गेलात तरी प्रायव्हेटमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे, HPLC ज्याला म्हणतो. साधारणतः जर मला आता वाटलं की आता हा बघायला गेलं तर खूप मेजर असा
रोग आहे किंवा आजार आहे आणि जर मला माहिती करून घ्यायचंय, मी नॉर्मल जगते, खूप सगळं व्यवस्थित आहे, पण तरी सुद्धा मला एक माहिती करून घ्यायचंय की मी मायनर आहे की नाही, तर मग ही जाऊन कुणीही टेस्ट करू शकतो. तरी साधारण किती खर्च येतो आणि काय सांगायचं, काय कोणती टेस्ट करायची? कम्प्लीट ब्लड काउंट करून पहिला आपण बघू शकतो की शंका आहे की नाही मला थॅलेसेमिया मायनर असण्याची. म्हणजे MCV एक हा प्रकार असतो रेड सेल इंडायसिसचा, आणि MCH हे कमी असले आणि HB कमी असला आणि मला आयर्न डेफिशियन्सी नसेल, जर माझ्यामध्ये लोह्याची कमी नाहीये, तर मी थॅलेसेमिया मायनर असू शकते, ही शंका असू शकते. पण त्याच्यावरनं जर कन्फर्मेशन करायचं असेल तर मग HPLC किंवा हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी, हा मोठा शब्द आहे, पण तुम्ही जर कोणालाही HPLC पण म्हटलात, लॅबोरेटरी वाले समजू शकतात आणि ते तुमची टेस्ट करू शकतात. खर्च म्हणजे साधारण पब्लिक हॉस्पिटल्समध्ये फ्री पण आहे, काही सेंटर्समध्ये आहे, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, सगळ्या छोट्या हॉस्पिटल्समध्ये ही टेस्ट अवेलेबल नसते. पण बाहेर जर केलं तरी पण 200 ते 600च्या दरम्यान खर्च आहे. आणि ती एक वेळ टेस्ट करायची आपल्याला जन्मात, असं नाहीये परत परत तुम्हाला टेस्ट करून बघायचं की अजून आहे का थॅलेसेमिया मायनर की आता गेलं, असं नाहीये. एकदा केली टेस्ट म्हणजे कळतं मला थॅलेसेमिया मायनर आहे किंवा नाही आहे. एक वेळ टेस्ट करण्याचं आपण कष्ट केलं तर आपल्याला हे कळून येतं. आदिती मॅम, तुम्ही आता आपण ऐकलं की ही तपासणी करणं गरजेचं आहे, माहिती करून घेणं गरजेचं आहे, पण ही तपासणी का इम्पॉर्टंट आहे, काय एवढी महत्वपूर्ण आहे, काय सांगा? तर मॅडम, मी हे थोडंसं डायग्राम दाखवून थोडं एक्सप्लेन करेन की ही तपासणी करून घेणं का जरुरी आहे, आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. हा नॉर्मल ब्लड फ्लो आहे, त्याच्यामध्ये रेड ब्लड सेल्स स्क्रीनवरती आपण बघू शकतो, ज्याच्यामध्ये हे आपल्याला रेड ब्लड सेल्स दिसत आहेत. तर ह्याच्यामध्ये ह्याचं जर रेड ब्लड सेलचं स्ट्रक्चर पाहिलं तर यामध्ये हिम पार्ट असतो जो आयर्न आहे, आणि ग्लोबिन पार्ट आहे ज्याच्यामध्ये अल्फा चेन आणि बीटा चेन अशा दोन असतात. आता नॉर्मली ह्या RBCs अशा दिसतात आपल्याला. अच्छा. आणि थॅलेसेमिया पेशंटमध्ये काय होईल की जर समजा अल्फा चेनचं सिंथेसिस झालं नाही तर अल्फा थॅलेसेमिया प्रोड्यूस होईल, बीटा चेन जर सिक्रेट नाही झालं तर बीटा थॅलेसेमिया होईल. आता थॅलेसेमियामध्ये RBCs हे अबनॉर्मल आहेत, या अबनॉर्मल RBCs बस्ट होतात, फुटतात, आणि त्यामुळे त्याला ॲनिमिया होतो. म्हणजे साधारणतः 4 प्रकारचा अल्फा थॅलेसेमिया आहे, आणि बीटा थॅलेसेमिया हा जो प्रामुख्याने इंडियामध्ये दिसतो हा 3 प्रकारचा आहे. बीटा थॅलेसेमिया मायनर, म्हणजे ज्याच्यामध्ये जसं मॅडमनी सांगितलं की हा सौम्य आजार आहे. बीटा थॅलेसेमिया इंटरमिडिया म्हणजे मध्यम स्वरूपाचा आहे, आणि बीटा थॅलेसेमिया मेजर हा सिव्हिअर प्रकारचा आहे. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर एखादा माणूस जर एक आयने ब्लाइंड असेल तर तो सगळं व्यवस्थित बघू शकेल, तो झाला थॅलेसेमिया मायनर. समजा त्याला दोन्ही आयमध्ये थोडा थोडा डिफेक्ट आहे तर तो झाला थॅलेसेमिया इंटरमिडिया, आणि त्याला तो दोन्ही आयनी ब्लाइंड आहे तर तो म्हणजे थॅलेसेमिया मेजर. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला थॅलेसेमियाची सिव्हिअर लक्षणंही दिसून येतात. आता आपल्याला ही चाचणी करून घेणं का जरुरी आहे बीटा थॅलेसेमिया मायनरसाठी? आपण जर प्रोडक्शन ऑफ थॅलेसेमिया मेजर पाहिलं की थॅलेसेमिया मेजर हा का होतो, तर या डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय की मदर आणि फादर हे दोघंही कॅरियर आहेत, म्हणजे ते थॅलेसेमिया मायनर आहेत, त्यांच्यामध्ये कोणतंही लक्षण दिसत नाहीये, आणि त्याच्यामुळे 25% चान्स आहे की ते बेबी हे नॉर्मल जन्माला येईल, 50% चान्स आहे की ते बेबी थॅलेसेमिया मायनरनी जन्माला येईल. आई वडील आहेत एक्झॅक्टली तसंच, एक्झॅक्टली राईट, आणि 25% चान्स आहे की ते बेबी थॅलेसेमिया मेजर जन्माला येईल. आणि अजून एक गोष्ट यामध्ये लक्षात घेण्यासारखी ही आहे की हा चान्स प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये आहे. असं नाहीये की तिला 4 बाळं झाली तर एक मेजर असेल, एक मायनर असेल आणि 2 नॉर्मल किंवा 2 थॅलेसेमिया कॅरियर, असं नाहीये. हा चान्स प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये आहे. म्हणजे आपल्याला माहित नाही की ते येणारं बाळ प्रत्येक वेळेला थॅलेसेमिया मेजरनीच जन्माला येईल की नाही. आणि यामुळे आपल्याला ही तपासणी करणं जरुरी आहे. जेव्हा 2 कॅरियर त्यांचं मॅरेज होतं त्याच्यातून थॅलेसेमिया मेजर बाळ जन्माला येतं. त्यामुळे जर थॅलेसेमिया मायनर जर असेल तर त्यांनी दुसऱ्या थॅलेसेमिया मायनरशी लग्न करू नये. आपल्याला जर हा आजार प्रिव्हेंट करायचा आहे तर एका मायनरनी दुसऱ्या मायनरशी, हो बिलकुल, जर थॅलेसेमिया मायनरनी जर समजा नॉर्मलशी लग्न केलं तर थॅलेसेमिया मायनर चान्स आहे, पण थॅलेसेमिया मेजर हा चान्स रूल आउट होतो. तर त्यासाठी आपण ह्या स्क्रीनिंगमध्ये ही टेस्ट खूपच महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण HbA2 एस्टिमेशन जे करतोय ते बेसिकली आपण थॅलेसेमिया कॅरियर स्टेट ही डिटेक्ट करण्यासाठी ऍडवाइस करतो. मंडळी, थॅलेसेमिया हा अतिशय महत्वपूर्ण असा आजार आहे आणि लग्न
ही पण त्याच्याशी जोडून येणारी एक महत्त्वाची बाब आहे. या विषयाशी आपण आणखीन गोष्टी माहिती करून घेणार आहोत, पण एक अतिशय महत्त्वाच्या अशा बाबीकडे होतो की लग्न हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय असतो आपल्या आयुष्यातला. लग्नाशी थॅलेसेमिया हा फार जोडला गेलेला आहे. तर अदिती मॅम, तुम्ही काय सांगाल याच्याविषयी? तर याबद्दल असं म्हणता येईल की 2 मायनरनी, जसं की आपण मगाशी म्हटलं की अवॉइड करावं, पण ते जर शक्यच नसेल तर त्या केसमध्ये 2 मायनरनी लग्न झाल्यानंतर त्यांनी टेस्ट करून घेणं खूप जरुरी आहे की त्यांचं होणारं बाळ हे थॅलेसेमिया मेजर आहे का, हे रूल आउट करण्यासाठी प्रीनेटल डायग्नोसिस टेस्ट जे असतात ते करून घेणं जरुरी आहे. आणि शिवाय जेव्हा ते 2 मायनरचं लग्न होईल तेव्हा त्यांना आपण जेनेटिक काउन्सिलिंग हा एक भाग आहे, म्हणजे त्यांना जन्माला येणारं बाळ हे थॅलेसेमिया मेजरनी जन्माला येऊ शकतं ह्याची कल्पना देणं जरुरी असतं. आणि समजा त्यांनी ते तरी पण बाळाला जन्म द्यायला तयार आहेत, कारण काही केसेसमध्ये आपण अडॉप्शनचा सल्ला पण देतो, पण आज आपल्या कम्युनिटीमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये चाइल्ड बर्थ इज मोर इम्पॉर्टंट. तर मग अशा केसेसमध्ये आपण त्यांना प्रीनेटल डायग्नोसिस म्हणजे आई साधारणतः तो गर्भ जेव्हा आईच्या पोटात असतो त्यावेळेला 9 ते 11 आठवड्यांच्या दरम्यान कोरियॉनिक व्हिलस सॅम्पलिंग ही एक टेस्ट असते, ती करून घेणं जरुरी आहे की ज्याच्यामुळे थॅलेसेमिया मेजर हे डायग्नोसिस होईल. आणि जर समजा ते बाळ अफेक्टेड आहे तर मग आपण त्या केसमध्ये त्यांना टर्मिनेशनचा सल्ला देतो. अनअफेक्टेड असेल तर मग आपण ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करतो. ममता मॅम, आपलं बोलणं असं चालू राहिलंय, पण तुम्ही सांगत होतात की हे जे आहे लग्नासाठीचं तर ते किती इम्पॉर्टंट आहे. आणि मग बोलणी करायची असेल किंवा काय करायचं असेल तर अनेकदा आपण रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या करतो, पण ही जी चाचणी आहे ती अनेकदा निसटून जाते, दुर्लक्षित केली जाते. काय सांगा? मी म्हणेन की तुम्ही हॉरोस्कोप्स मॅच करण्याच्या ऐवजी थॅलेसेमिया मायनर स्टेटस बघा, आणि हे मॅच करण्यासाठी नव्हे तर एक फाइंड आउट करण्यासाठी, कळवून घ्यायला आहे, प्रिकॉशन. जरी दोघे मायनर असतील देर इज नो प्रॉब्लेम. प्रीनेटल डायग्नोसिस करून आपण कळवू शकतो की हा बाळ जो होणार आहे यांना तो थॅलेसेमिया मेजर बाधित आहे की नाही आहे. आणि असेल तर जसं 75% चान्सेस आहे नॉर्मल किंवा मायनर, फक्त 25% 1/4 चान्स. येस, सो वी कॅन ऑलवेज टेक अ चान्स. प्रीनेटल डायग्नोसिस करून आपण कळवू शकतो त्यांना की बाबा तुमचं मूल चांगलं आहे आणि तुम्ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. मायनर आहे तर आता माझ्या मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न कसं होणार नाही, आता काय कसं, ह्या सगळ्या गोष्टी इथं तितक्या. सपोज प्रेमात पडली, एक मुलगा आणि मुलगी प्रेमात असेल तर आपण ते नॅचरली अलाव करणार आहे. आणि आजकाल मला वाटतं इव्हन अरेंज मॅचेस मध्ये डिफिकल्ट आहे मॅच मिळणं. तर म्हणून माझं मत असं आहे की मी नाही म्हणणार नाही, आणि अदिती मॅडमनी पण स्पष्ट केलंय आता की प्रीनेटल डायग्नोसिसची आपण सल्ला देणार. हो, म्हणजे लग्नासाठी जर तुम्हाला आयुष्याचा जोडीदार मनासारखा मिळत असेल तर थॅलेसेमिया हा अजिबात बाधक होणार नाही. कारण का मेडिकल आता इतकं पुढे गेलेलं आहे, सायन्स आता इतकं पुढे गेलेलं आहे की आपण सहज याच्यावरती विजय मिळवू शकतो किंवा आपलं साधं सिंपल नॉर्मल लाईफ आपण नक्की जगू शकतो. मला मॅमना विचारावं असं वाटेल मॅम की आपण थॅलेसेमियाविषयी बोललो, परंतु हा आजार खूप गंभीर स्वरूपाचा आहे, तर ह्याचं नेमकी लक्षणं कोणती? जर साधारणतः थॅलेसेमिया हा जो आजार आहे ह्याची जी लक्षणं आहेत ते बाळ 6 महिने ते 1 वर्ष या वयाच्या वेळेला त्याची लक्षणे दिसतात. तर ते बाळ हे ॲनिमिक दिसतं, म्हणजे त्याच्या शरीरातलं रक्त हे कमी झालेलं असतं, बाळ चिडचिड करतं. आणि जर आपण ह्या डायग्राममध्ये बघितलं तर त्याचं लिव्हर एनलार्ज झालेलं असतं, लिव्हर साईज वाढलेली असते, स्प्लीनची साईज वाढलेली असते, बाळाला रिपीटेड इन्फेक्शन्स होतात. आता आणि शिवाय थॅलेसेमिया पेशंटच्या मध्ये काही बोनी चेंजेस होतात. आपण एक्सरे करून हे बोनी चेंजेस डायग्नोज करतो. जर आपण ह्या डायग्राममध्ये बघितलं तर ह्याला आपण टिपिकल हिमोलायटिक फेसिस असं म्हणतो. यामध्ये आपल्याला साधारणतः पेशंटच्या कपाळाची हाडं प्रॉमिनंट दिसत आहेत, गालाची हाडं प्रॉमिनंट दिसत आहेत, डेंटल चेंजेस दिसत आहेत, आणि हे जे नेझल ब्रिज आहे ते थोडं डिप्रेस्ड आहे, म्हणजे आतमध्ये संरचनेमध्ये एक अचानक असा बदल व्हायला लागतो. हो, तर त्याच्या चेहऱ्याची जी हाडं आहेत ती प्रॉमिनंट दिसतात. आणि अशा प्रकारचे जे पेशंट आहेत ते आपल्याला साधारणतः ओळखायला येतात की ज्याला आपण टिपिकल हिमोलायटिक फेसिस असं नाव दिलेलं आहे. आणि थॅलेसेमियाची जी लक्षणं आहेत ती कॉम्प्लिकेशन्समुळे पण होतात. जसं की मगाशी आपण म्हटलं की आरबीसी ब्रेकडाऊन होतात आणि आयर्न रिलीज होतं.
ह्याच्याशिवाय हे जे पेशंट रिपीटेडली ब्लड घेणार आहेत, साधारणतः एक बॉटल ब्लड जेव्हा आपण देतो तेव्हा त्यातून 200 ते 250 मिलीग्रॅम आयर्न रिलीज होतं. हे रिलीज झालेलं आयर्न वेगवेगळ्या बॉडी टिश्यूमध्ये जाऊन डिपॉझिट होईल आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला कॉम्प्लिकेशन डेव्हलप होतील. जसे की या डायग्राममध्ये जर आपण बघू शकलो तर लिव्हरवर जाऊन ते डिपॉझिट होईल, पॅनक्रियासवर जाऊन डिपॉझिट होईल तर पेशंटला डायबेटीस होतो, थायरॉइडवर जाऊन डिपॉझिट झालं पेशंटला थायरॉइडचे प्रॉब्लेम होतात, हार्टवर जाऊन डिपॉझिट झालं पेशंट हार्ट फेल्युअरमध्ये लँडअप होतो, साधारणतः ते ब्रेनमध्ये पण डिपॉझिट होतं तर त्याचं ग्रोथ अफेक्ट होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला प्रजननाचे जे अवयव आहेत त्याच्यावरही ते आयर्न डिपॉझिट व्हायला लागले आणि त्यामुळे पेशंटला इन्फर्टिलिटी होण्याचा धोका असतो. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या ह्याच्यावरती बाधित होतात. कार्यक्रमातला सर्वात पहिला फोन येतो आहे भरत बाबळ बोलतात डोंबिवलीवरून. बोला. नमस्कार भरतजी. आजच्या थॅलेसिमिया विकारावर दोन्ही डॉक्टर अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतायत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. डॉक्टर, तुम्ही सुरुवातीच सांगितलं की थॅलेसिमिया विकार अनुवांशिक आहे. माझा प्रश्न असा आहे का एखाद्या महिलेस जर बाळ होणार असेल तर गर्भामध्येच त्या मुलाला जर थॅलेसिमिया विकार असेल तर जन्म झाल्यावर त्या विकारावर उपचार होऊ शकतात का, किंवा ते मूल जन्माला येणारे मूल चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य जगू शकतात का? दुसरा प्रश्न असा आहे की ब्लड डिसऑर्डर म्हणजे रक्तदोष, हा रक्तदोष साधारणतः जेनेटिक प्रॉब्लेम असतो आणि इतर आपल्या कुटुंबामध्ये इतरांना पण होऊ शकतो, तर याचा परिणाम इतर व्यक्तींना का इतर कुटुंबातील व्यक्तींना पण होऊ शकतो का? याच्यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. मॅम, अनुवंशिक आहे आणि त्याच्यामुळे मग किती फॅमिली अफेक्ट होऊ शकते? म्हणजे जर एक बाळ थॅलेसिमिया मेजरचं जन्माला आलंय तर मग फॅमिलीचं अख्खं टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळे भावंड, सगळे भाऊ बहीण, त्यांच्या मावशींचे टेस्ट, मामांची टेस्ट, मग काकांची टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अख्ख्या कुटुंबाचं करून घेतलेलं बरं. आणि त्यात विशेष जी लोक अजून फॅमिली सुरू करणार आहेत, मुलं करणार आहेत, त्यांची टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यांचे ऑलरेडी फॅमिली कंप्लीट झालेले आहे त्यांच्यामध्ये करून फायदा नसून त्यांच्या मुलांचं करून घेतलेलं बरं, तसं करायला पाहिजे. आणि उपचार, त्यांनी तेही विचारलं की उपचार आहे का ह्या मुलांचा, तर उपचार आहेत पण कठीण उपचार आहेत. जसं आधीच अदिती मॅमनी सांगितलं की तुम्हाला वारंवार रक्त चढवायला लागेल ह्या मुलांना. 3 ते 4 आठवड्यात एकदा जाऊन रक्त चढवायचं. मग रक्त चढवल्याने लोहा जमा होतो सगळ्या शरीरात, तर म्हणून त्याच्यासाठी औषधं द्यावी लागतात, गोळ्या आहेत, इंजेक्शन आहेत, त्याने लोहा काढावा लागतो. आणि त्याच्या अतिरिक्त अजून जे दुष्परिणाम होतात लोहा जमा होऊन हार्टमध्ये किंवा बाकी इतर ऑर्गन्समध्ये, तर त्याचंही तुम्हाला टेस्टिंग करावं लागतं आणि ट्रीटमेंट घ्यावी लागते. हॉर्मोनल ट्रीटमेंट म्हणावी, एंडोक्राईन जे प्रॉब्लेम्स होतात, हे सगळं करून त्रासदायक असलेल्यामुळे आम्ही प्रतिबंधक उपाय करण्याचं ते सुचवतो. सोपं आणि तेच इथं आहे. हो, फायद्याचं आहे. कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन येतो आहे. अशोक पाठारे गोरेगावहून बोलतायत. बोला. नमस्कार अशोकजी. मी अशोक पाठारे. थॅलेसेमियाची लक्षणं काय असतात आणि ब्लड ट्रान्सफ्युजन करायला लागते का? अच्छा. आणि श्रोता, मला एक सांगावंसं वाटतंय की आज नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची जन्मतिथी आहे. 1866 मध्ये रत्नागिरीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आणि एक आवर्जून सांगावंसं वाटतं की महात्मा गांधी त्यांचे शिष्य होते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा आणि सामाजिक आणि शैक्षणिक विचारांमध्ये जी सुधारणा केली त्याच्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांचं खूप महत्वाचं योगदान आहे. त्यांचे विचार आपल्याला पाहता येते. गोपाळ कृष्ण गोखले यांची आज जयंती आणि त्याच्या निमित्ताने आज आपण त्यांचे विचार जाणून घेत आहोत. सत्याप्रती कठोरता आणि आपली चूक सहज मान्य करणे, लक्ष्याच्या प्रती निष्ठा आणि नैतिक आदर्शांप्रती आदरभाव या सिद्धांतांचं देशातील प्रत्येक नागरिकाने आयुष्यभर पालन करायला हवे, अशा विचारांचे गोपाळ कृष्ण गोखले. आणि आज आपण इथे थॅलेसेमियाविषयी बोलतो आहोत आणि कार्यक्रमामध्ये आपल्याला फोन आलेला, अशोक पाठाऱ्यांनी आपल्याला फोन केलेला आणि त्यांनी पुन्हा एकदा लक्षणांविषयी जाणून घ्यायचं होतं आणि ब्लड ट्रान्सफ्युजन जे रक्त चढवण्यात येतं त्याच्याविषयी आपण अधिक माहिती करून घेऊया. ममता मॅम, काय सांगा? लक्षणे तर आधीच डॉक्टर आदितींनी सांगितले आहेत की 6 ते 1 वर्षात, 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत ह्या मुलांमध्ये तिल्ली आणि कलेजी वाढून जाते, ते फिके पडतात, त्यांचा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतो,
अनिमिया होतो म्हणजे, आणि त्यांना रक्त वारंवार चढवायला लागतं. आता कुठलं रक्त चढवायचं याच्याबद्दलही मी थोडंसं विस्तारित सांगते. पॅक्ड रेड सेल्स म्हणजे फक्त लाल पेशी मेनली चढवायची असतात, कारण त्यांना कमतरता तीच आहे, तर म्हणून तोच पुरावा करायचा असतो. वारंवार 3 ते 4 आठवड्यात एकदा तुम्हाला त्यांना 15 ते 20 मिलीलिटर प्रति किलो पॅक्ड रेड सेल्स चढवायला लागते. तर हा उपचार आहे ट्रान्सफ्युजनचा. उपचार म्हणण्यापेक्षा ती गरज आहे. गरज आहे, ऍब्सोल्युटली. कारण का हा उपचाराचा भाग नाहीये, हा जगण्यातला एक महत्वाचा भाग आहे. आपल्याबरोबर आपल्या या कार्यक्रमामध्ये आणखीन एक तज्ज्ञ आपल्याशी इथं आपल्याला माहिती देणार आहेत. डॉक्टर सुनील जोंधळे बालरोग तज्ज्ञ आहेत नायर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर सुनील. येस, नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर सुनील जोंधळे बोलतोय. हा बोला. डॉक्टर, आज आपण इथे आपल्या या कार्यक्रमामध्ये थॅलेसेमियाविषयी जाणून घेत आहोत. आणि थॅलेसेमिया हा जो रोग आहे तो काही घेतल्याने किंवा काही खाल्ल्याने होत नाही, तर ह्याचं निदान जे होतं ते लहानपणीच होतं. जर एखादा रुग्ण आहे, जर तो मेजर आहे, हे आपल्याला त्याच्या लक्षणांमध्येच कळतं. तर काय सांगाल तुम्ही याच्याविषयी? तसं पाहिलं हा आजार जो आहे साधारणतः 6 महिने ते 2 वर्षापर्यंत निदानास येतो. त्याची लक्षणं असे लहान, कारण हा सुरुवातीला जो प्रेझेंटेशन असते असे लहान मुलांमध्ये 6 महिन्यामध्ये याची लक्षणं असे, बाळ अचानक पांढरं दिसायला लागतं. तो दूध वगैरे प्यायला वगैरे थकून जातो लवकर. कधी कधी त्याचे डोळे पिवळे होऊन जातात. आणि अशा बाळांची वाढ वगैरे थोडीशी नॉर्मल बाळापेक्षा कमी होते. आणि जर पोटाला जर कोणी हात लावला तर पोटामध्ये एखादी गाठ पण, जसं ज्याला आपण स्प्लीन म्हणतो, स्प्लीन वगैरे वाढलेला असतं. तर हा आजार हा अनुवंशिक आहे. अनुवंशिक म्हणजे पाल्य जर त्याचे थॅलेसेमिया या जीनचे कॅरियर असतील तर त्यांच्या मुलांना 25% चान्स असतो की त्यांच्या मुलांना हा म्हणजे थॅलेसेमियाचा आजार होऊ शकतो. तर अर्लीस्ट याचं जर पालकांचं जर याचं आपण जर अगोदर HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये जर ही टेस्ट केली तर आपल्याला कळून जाते ते कॅरियर आहेत का त्या अनुवंशिक जीनचे. 2 पालक म्हणजे 2 जेव्हा हे दोघं कॅरियर असतील किंवा आई आणि वडील दोघं जर कॅरियर असेल त्यांच्या मुलांना 25% चान्स आहे की हा आजार होऊ शकतो. म्हणजे जर हा आजार पालकांमध्ये जर आपण ऑलरेडी स्क्रीन केला असेल, पहिल्यांदा स्क्रीन केला असेल, तर आपण अशा पालकांचे म्हणजे यांचे अशा जोडप्यांचा विवाह थांबवून हा आजार समाजामध्ये होण्यापासून वाचवू शकतो. ठीक आहे. तर मला वाटते की जर पहिल्यांदा आपण पालकांचे टेस्ट करून अशा विवाह जर थांबवला, म्हणजे असे विवाह जे क्लोज कम्युनिटीमध्ये म्हणजे जवळच्या कम्युनिटीमध्ये किंवा नातलगामध्ये होतात, ज्यांना हे आजाराचे कॅरियर चांगलं बोलले सुनील. बरोबर. आणि मग त्याचं हे सिंपल याचे डायग्नोसिस पण म्हणजे निदान हे खूप साधं आहे. एक रक्ताची टेस्ट करायची, त्याच्यामध्ये रक्त कमी झालेलं असेल, रक्ताच्या पेशी असतात ते विशिष्ट प्रकारच्या दिसतात, म्हणजे ते पांढऱ्या किंवा त्यांचा आकार वगैरे बदलला असतो. आणि सिंपल टेस्ट म्हणजे आपलं HB इलेक्ट्रोफोरेसिस, हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाची एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये हा आजार लवकर निदान होऊ शकतो. म्हणजे ही जर लक्षणं असतील, बाळ पांढरं दिसत असेल, जेव्हा म्हणजे व्यवस्थित दूध घेत नसेल, त्याची वाढ खुंटत असेल आणि रक्त कमी वाढत असेल, तर हा आजाराची ही टेस्ट लवकरात लवकर करून घेतली तर त्याला लवकरात निदान होऊन मग त्याचं लवकर रक्त चढवणं, त्याच्यावरती उपचार लगेच करता येतील. डॉक्टर ममता मंगलानी आहेत आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये, त्या याच्यावरती काही प्रकाश टाकू इच्छितात? हो, मी काय म्हणत होते, सुनील आता बोलले की आपण जवळच्या नात्यात लग्न केलं नाही पाहिजे, आणि जर करत असू तर आपण ही टेस्ट करणं अजून गरजेचं आहे. कारण जवळचं नातं असलं की जेनेटिक कॉमननेस असतं, म्हणजे जीन्स सेम असतात, सारखेच असतात, मग त्याच्यात हा प्रकार जास्त दिसून येतो. म्हणून कॉन्सॅग्युनस मॅरेजेस जे आपण म्हणतो, मावशीच्या मुलाबरोबर लग्न करणं, आत्याच्या मुलाबरोबर, कधी मामा बरोबर लग्न करणं, हे जरा कठीण पडतं. थॅलेसेमिया रोग ह्या असल्या कपल्समध्ये जास्त आपल्याला मग आढळून येतं. सुनील बरोबर त्या पॉइंटवर बोलले. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा आजार हा प्रिव्हेंटेबल आहे, म्हणजे आपण या आजाराला थांबवू शकतो. येस, म्हणजे हा आजार होऊच न देणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. चांगला सगळ्यात बेस्ट उपाय आहे त्याच्यावरचा. तसं झाल्यानंतर, हा रोग झाल्यानंतर किंवा आढळून आल्यानंतर त्याच्यावर उपाय आहे, पण तो पूर्णता नाहीये. म्हणजे किंवा त्याच्यामध्ये रक्त वारंवार रक्त चढवावं लागणं हे, आणि पुन्हा ते आयुष्यभर चढवावं लागतं.
आणि खूप मोठं बर्डन आहे फॅमिलीवर, त्या कुटुंबावर, त्याच्या मुलावर आणि ऍज हेल्थ सिस्टीमवर, म्हणजे आपलं जे आरोग्य खातं त्याच्यावर सुद्धा पूर्ण बर्डन. आणि त्याचं जसं फायनल जसं बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची एक म्हणजे ट्रीटमेंट आहे, ती खूप महागडी आहे. सर्वसाधारण म्हणजे पाल्यांना हे सहसा शक्य होत नाही. आणि त्याचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट याचे सुद्धा बरेच साईड इफेक्ट आहे. पण अजून आपल्याकडे त्याचं एवढं म्हणजे विकसित झालेलं नाही हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. काही सेंटर चांगले करतायत, जसं आपल्याकडे सायनला वगैरे चालू आहे बोन मॅरो वगैरे. ओके. डॉक्टर सुनील, आपल्याकडे स्टुडिओमध्ये डॉक्टर आदिती सुद्धा आलेले आहेत औरंगाबादहून, शासकीय रुग्णालयात तिथे काम करतात. त्यांनाही याविषयी काही सांगायचं असेल तर मॅम काय सांगाल तुम्ही? सर, बोन मॅरोच्या ट्रीटमेंटबद्दल जसं की सुनील सर म्हणाले, त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या सांगितलं की ह्याला कोणते कोणते ट्रीटमेंट ॲज सच आपण देऊ शकतो. जर या डायग्राममध्ये पाहिलं तर थोडंसं कन्सल्टेटिव्ह फॉर्ममध्ये आपण ट्रीटमेंट ऑफ थॅलेसेमिया ह्या इनॉमिनेट करू शकतो. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी ट्रीटमेंट आहे ती ब्लड ट्रान्सफ्युजन थेरपी आहे, कारण ह्या पेशंटला रिपीटेडली ब्लड द्यावं लागतं. दुसरी आहे ती म्हणजे आयर्न चिलेशन थेरपी आहे. बॉडीतलं आयर्न हे खूप वाढलेलं आहे, त्यामुळे आपण त्याला आयर्न चिलेशन ड्रग स्क्रीनवरती आपण पाहू शकतो डायग्राम सुद्धा, जसं की त्याच्यामध्ये डिफेरिऑक्झामिन ड्रग आहे, जे मेकॅनिकल पंपनी दिलं जातं. बॉडीच्या स्किनमध्ये मेकॅनिकल पंप ठेवलेला असतो आणि रात्री 8 ते 10 तास ते इंजेक्शन चालू असतं आणि आठवड्यातले 5 ते 6 दिवस हे इंजेक्शन आपण देतो. आणि डेफेरिप्रोन आणि डेफिरासिरॉक्स ह्या ज्या टॅबलेट आहेत त्या ओरली आपण पेशंटला देतो. तिसरी जी महत्वाची ट्रीटमेंट आहे, जी सरांनी अतिशय व्यवस्थित सांगितली, की स्प्लिनेक्टॉमी केली पाहिजे. स्प्लिन म्हणजे ज्याला आपण पांथरी म्हणतो मराठी भाषेमध्ये, ती बरीच एनलार्ज झालेली असते. साधारणतः त्याच्यामुळे पेशंटला जर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला किंवा पेशंटला रिपीटेडली जर ब्लड द्यावं लागत असेल तर अशा केसेसमध्ये आपण स्प्लिनेक्टॉमी करतो. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे बोन मॅरो आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट ह्या त्याच्या थेरपी आहेत. त्या थोड्या महागड्या आहेत पण त्या क्युरेबल आहे. आपण या थेरपींविषयी नक्की जाणून घेऊया. पण डॉक्टर सुनील, तुम्ही आमच्या चर्चेत सहभागी झालात, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅम, तुम्ही या ट्रान्सप्लांटच्या खर्चाविषयी सांगत होतात की खूप अतिशय महागडी अशी आहे. तर मग सर्वसामान्य फॅमिलीमध्ये नाही जर तपासणी झाली आणि दुर्दैवाने जर असं मेजर मूल जर घरी जन्माला आलं तर मग सरकारी इस्पितळांमध्ये किंवा अशा कुठल्या काही NGOs आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मदत मिळू शकते उपचार करण्यामध्ये? आता आपल्याला हे जे आपण थेरपीज म्हणालो, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट, ह्या क्युअर करणाऱ्या आहेत, म्हणजे पेशंट ह्याच्याने पूर्णपणे बरा होतो असं आपण म्हणतो. साधारणतः बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. पण ह्याची लिमिटेशन हे आहे, ही टेस्ट चांगली, म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे ती चांगली आहे, पूर्ण क्युरेबल आहे, पण ती इतक्या इझिली पेशंटला अवेलेबल होत नाही. त्याचे काही पर्टिक्युलर सेंटर आहेत तिथंच ती अवेलेबल होईल. शिवाय बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे इटसेल्फ इज हॅव्हिंग कॉम्प्लिकेशन्स. काही वेळेला बोन मॅरो रिजेक्ट होतो, काही वेळेला पेशंटला इन्फेक्शन्स होतात. तर ह्या गोष्टी पण आपल्याला लक्षात घेणं जरुरी आहे. आणि अजून एक लास्टची जी ट्रीटमेंट आपण म्हणतोय त्याच्यामध्ये जीन थेरपी, की हा आजार बेसिकली अबनॉर्मल जीनमुळे होतोय. तर मग ह्या जीनच अबनॉर्मल का नाही रिप्लेस करायचे नॉर्मल जीननी, ह्याच्यावर पण ट्रायल चालू आहे. पण अगेन ही पण जी ट्रीटमेंट आहे ती खर्चिक आहे. त्याच्यामुळे शासकीय ठिकाणी किंवा सरकारी दवाखान्यांमध्ये जी बेसिकली ट्रीटमेंट दिली जाते त्याचा हा ब्लड ट्रान्सफ्युजन थेरपी दिली जाते. पेशंटला 3 ते 4 आठवड्यांना ब्लड दिलं जातं. त्यांना आयर्न चिलेशन थेरपी ही अवेलेबल करून दिली जाते. साधारणतः हे ब्लड ट्रान्सफ्युजन हे आम्ही एका सेपरेट युनिटमध्ये देतो, म्हणजे आम्ही त्याला थॅलेसेमिया क्लिनिक म्हणतो. त्याचे फायदे असे होतात की यामुळे पेशंटला खर्च कमी होतो, पेशंटचा वेळ वाचतो आणि शिवाय पेशंट एकत्र राहतात. साधारणतः 10 ते 12 डेली पेशंट येतात थॅलेसेमियाच्या ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी. तर त्यांना आपण एकत्र ठेवल्यामुळे ते त्यांच्यातले प्रॉब्लेम हे खूप चांगल्या रीतीने डिस्कस करतात, समजू शकतात ते एकमेकांना जास्त. ते समदुःखी असतात आणि जेव्हा समदुःखी एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम हा नेहमी चांगलाच होतो. तर ह्या उद्देशापोटी, या एक चांगल्या उद्देशापोटी त्यांना एकत्र ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं जातं. शिवाय सरकारी दवाखान्यांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे ह्या पेशंटना HIV, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C हे आजार होऊ शकतात. तर ह्याची साधारणतः 6 महिन्यांना तपासणी केली जाते. ह्याच्याशिवाय आता जसं आपण मगाचपासून डिस्कशन केलं की प्रिव्हेन्शन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्या जगामध्ये जर आपण स्टॅटिस्टिक बघितलं तर थॅलेसेमियाचा कंट्रोल हा केवळ प्रिव्हेन्शन आस्पेक्टमुळे झालेला आहे, म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमुळे झालेला आहे. तर हे जे पेशंट आपल्याकडे ऍडमिट होतात त्यांना आपण स्क्रीनिंगचा ऍडवाइस देतो, त्यांच्या नातेवाईकाचं स्क्रीनिंग करून घ्यायला सांगतो
आणि आमच्या सेटअपमध्ये ज्या पेशंटला स्प्लिनेक्टॉमी लागणार आहे, जे ज्यांचं स्प्लीन आपल्याला काढून टाकावं लागणार आहे, साधारणतः वयाची 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही प्रोसिजर आपण करू शकतो, तर ती प्रोसिजर सुद्धा आमच्या ठिकाणी आम्ही करतो. तर अशा प्रकारे जे आमच्या सेटअपमध्ये पॉसिबल आहे, म्हणजे स्क्रीनिंग, म्हणजे थोडक्यात जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट सोडलं तर अदर सगळ्या प्रकारे व्यवस्थितरित्या पेशंट आमच्या सरकारी दवाखान्यांमध्ये ट्रीट केले जातात. नक्कीच अजून माहिती करून घेऊ, पण एक फोन येतो आहे. उमा महाजन बोलतायत बेळगावहून. उमाजी बोला. नमस्कार. नमस्कार. खूप चांगलं आहे. ज्या एक थॅलेसेमिया भयानक रोगाला आम्ही अगदी सहजासहजी रोखू शकतो, थांबवू शकतो. त्यासाठी लोकांना, जे युवक लग्नास्तक आहेत, लग्न करणार आहेत, त्यांचे अवेअरनेस व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी काय करावं? असं कंपल्सरी बाबा तुम्ही लग्नापूर्वी तुमचे रक्त तपासून घ्या. फक्त एड्स म्हणा, अनेक असं अनुवंशिक रोग आहेत ते आम्ही थांबवू शकतो. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? धन्यवाद उमाजी. उमा महाजनांनी विचारलं होतं की अवेअरनेस कशी करायची, कारण का हा खूप गंभीर आजार आहे. आपल्याला जसं HIV विषयी माहिती आहे, एड्स विषयी माहिती आहे आणि इतर काही रोगांविषयी माहिती आहे, तितकी थॅलेसेमिया विषयी जनजागृती नाहीये. डॉक्टर ममता मॅम काय सांगा? अवेअरनेस करणं एकदम गरजेचं आहे, अर्जंट आहे. आणि माझं म्हणणं आहे की नॅशनल थॅलेसेमिया प्रोग्रामच्या अंतर्गत आता सरकारने हे ठरवलं आहे की सगळीकडे अवेअरनेस करून प्रिव्हेन्शन करणं एकदम इम्पॉर्टंट फोकस राहणार आहे. तर अवेअरनेस कसं करावं? NGOजनी करावं किंवा पेरेंट फाउंडेशन्स असतात, पेरेंट्स थॅलेसेमिया पेशंट्सचे जे पेरेंट्स असतात त्यांनी एकत्र येऊन करावं, हे इम्पॉर्टंट आहे. एक सुचवू का? म्हणजे जेव्हा लग्न होतं आणि बाळंतपणासाठी जेव्हा आई जाते तेव्हा सुरुवातीलाच, जेव्हा प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात जर डॉक्टरांनी सजेस्ट केलं तर खूप साऱ्या गोष्टी कंट्रोल होऊ शकतात. हो, तुमचं म्हणणं एकदम सुरेख आहे आणि तसं केल्याने आपण सर्वांचं प्रिव्हेन्शन करू शकू, सर्व थॅलेसेमिया मेजर मुलांचं. पण गायनेकोलॉजिस्टकडे किती गरोदर बायका वेळेवर जातात हा एक प्रश्न उत्पन्न होतो. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यात हार्डली आपल्याकडे 15 ते 20% गरोदर बायका पोचतात गायनेकोलॉजिस्टकडे. तर म्हणून बाकीचे इतर जे 80% आहेत त्यांचं टेस्ट करून त्या प्रेग्नन्सीसाठी आपल्याला फायदा उचलता येणार नाही. आणि म्हणून हा एकदम सोपा उपाय नसून इम्पॉर्टंट उपाय आहे जो तुम्ही सुचवला. सो केलं पाहिजे, पण तसं होत नाहीये. दॅट वुड बी बेस्ट. आपण जर दर गरोदर आईचं टेस्ट करून घेतलं की ती थॅलेसेमिया मायनर आहे की नाही. पण हे केव्हा झालं पाहिजे? 8 आठवड्याच्या आत. तरच तुम्ही मग तिच्या नवऱ्याचं करू शकाल. त्याचं टेस्ट रिपोर्ट आल्यावर दोघांचं जर थॅलेसेमिया मायनर स्टेटस कळलं तर मग गर्भाचं तुम्ही तपास कराल. गर्भाचा तपास करण्यासाठी 10 ते 15 आठवडेच आपल्याला वेळ असते. त्याचा सुरुवातीलाच ते निदान होणं फार गरजेचं आहे, कारण का 3 महिन्यानंतर मग काहीच करणं, मेडिकल टर्मिनेशन करणं शक्य नाही. आपल्या कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतो आहे. प्रमोद वेदविख्यात बोलतात नाशिकहून. बोला प्रमोदजी. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. हा थॅलेसेमियाचा एखाद्या चिल्ड्रनमध्ये डिटेक्ट झाला तर त्याला आपल्या सामान्य रुग्णालयात उपचार होऊ शकतो का? हा एक आहे. प्रायव्हेटमध्ये लागतं. आणि त्याला उपप्रश्न असं की साधारण मग ते बालक व्यवस्थित होण्याकरता कितीपर्यंत खर्च येऊ शकतो म्हणजे असं? अच्छा, धन्यवाद तुम्ही फोन केलात. सामान्यतः सगळ्या रुग्णालयामध्ये आतापर्यंत ह्याच्यावरती उपचार पद्धती उपलब्ध आहे. खर्चाचं कसं? मोठ्या रुग्णालयांमध्ये अवेलेबल आहे आणि गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट्समध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सगळीकडे सगळा उपचार अवेलेबल नसून बेसिक उपचार अवेलेबल आहे. पण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये किंवा मेजर मेडिकल कॉलेजेसमध्ये हा उपचार अवेलेबल आहे. ट्रान्सफ्युजन्स देता येतात, रक्त चढवता येतं. चिलेशन थेरपी आता गव्हर्नमेंटनी अवेलेबल करून दिली आहे सगळीकडे. पण आम्ही स्वतः NGO बरोबर काम करून सुद्धा सगळीकडे थॅलेसेमिया डे केअर सेंटर्स केले आहेत. कित्येक डिस्ट्रिक्ट्समध्ये आम्ही ऑलरेडी केले आहेत. लातूरमध्ये, चंद्रपूरमध्ये, मग औरंगाबादमध्ये सुद्धा एका प्रायव्हेट ब्लड बँक बरोबर आम्ही एक थॅलेसेमिया डे केअर सेंटर केलंय. तर असं ठिकठिकाणी आम्ही करतोय. पण हा जो आजार आहे, निदान झालं, बालक हा आजार झालेला आहे, पण पूर्णतः हा आजार जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. तुम्ही सायप्रसचं उदाहरण घ्या. छोटा देश आहे, 1 लाखाची संख्या आहे फक्त, जनसंख्या. त्यांनी काय केलं, कंपल्सरी तुम्ही सर्टिफिकेट ऑफ थॅलेसेमिया मायनर स्टेटस आणायचं वेन यू आर रजिस्टरिंग युअर मॅरेज. तुमचं लग्न रजिस्टर करण्याच्या आधी तुमच्या हातात थॅलेसेमिया मायनर आहे की नाही आहे हा सर्टिफिकेट असणं गरजेचं होतं. आणि सर्वांना जर थॅलेसेमिया मायनर दोघांना असेल
तर ते लग्न रजिस्टर व्हायचंच नाही जोपर्यंत त्यांचं जेनेटिक काउन्सिलिंग करून घेतलं जात नव्हतं. आणि त्याच्यानंतर त्यांना समजून दिलं जात होतं की तुम्हाला थॅलेसेमिया मेजरचं मूल होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून ते प्रीनेटल पण हे डायग्नोसिस झालं करून प्रतिबंधात्मक. समजा डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की आता मूल जन्माला आलं, मग आता त्या मुलाचा आजार हा पूर्णतः बरा होऊ शकतो का? इथपर्यंत औषधोपचार पद्धती उपलब्ध आहे किंवा कितपत त्या माणसाला किंवा त्या बालकाला सततचं रक्ताचं ट्रान्सफ्युजन करणं गरजेचं आहे? आता यामध्ये हा आजार बरा होऊ शकतो. थॅलेसेमिया इज अ क्युरेबल डिसीज. तर त्यासाठी आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट, स्टेम सेल ट्रान्सप्लांट, जीन थेरपी या थेरपीज आपण देतो. जसं की मी मगाशी म्हणाले की आपल्याला रक्त दिलं पाहिजे, आयन चिलेशन थेरपी दिली पाहिजे. हा झाला ट्रीटमेंटचा पार्ट. आणि हा पूर्ण बरा होण्यासाठी आपल्याला जो भाग द्यावा लागणार आहे तो म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट. आणि तुम्ही दुसरा पार्ट विचारला की मी दुसरं तुम्हाला विचारलं की जर एखादी व्यक्ती आजारी आहे, त्या मुलाला तो आजार झालेला आहे, तर किती चान्सेस आहेत की तो पूर्णतः बरा होऊ शकतो? आणि हे जे ट्रान्सप्लांट तुम्ही सांगितलं त्याच्याविषयी तुम्ही आणखीन काय सांगा? तर आता हे जे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट आहे, जसं मॅडमनी अतिशय सुंदररित्या सांगितलं की तिथे कोणत्या कोणत्या सेंटरला अवेलेबल आहे आणि त्यासाठी साधारणतः शासकीय लेवलवर खूप सारे प्रयत्न केले जात आहेत. बेसिकली ह्या डिसीजचा अवेअरनेस आता वाढलेला आहे, लोकांना ह्याच्याबद्दल कल्पना यायला लागलेली आहे. पूर्वी थॅलेसेमियाचं जन्माचं प्रमाण किंवा जिवंत राहण्याचं प्रमाण किंवा आयुर्मान जे आपण म्हणतो ते 10 ते 20 वर्ष होतं. परंतु आता साधारणतः ते अडल्टहुड पर्यंत जगतात, म्हणजे 30 ते 40 वर्षापर्यंत ते जगतात. त्याच्यामध्ये आपण जर त्यांना रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं, आयन चिलेशन थेरपी व्यवस्थित दिली, सगळ्या त्यांच्या टेस्ट मॉनिटर करत राहिलो तर त्यांचं आयुर्मान बऱ्यापैकी सोयीचं होऊ शकतं. म्हणजे पूर्णतः सर्वसामान्य नाही पण जगू शकतं. नाही, सर्वसामान्य सुद्धा होऊ शकतं जर तुम्ही ट्रीटमेंट एकदम नीटपणे दिली लहानपणीपासून आणि काही त्यांना दुष्परिणाम नाही झाले ट्रीटमेंटच्या द्वारे, तर मग ते सर्वसाधारण आपल्यासारखे 50-60 वर्षापर्यंत पण जगू शकतात. आजकाल आहेत पेशंट्स जे ऑलरेडी त्यांनी स्वतःची मुलं पण केली आहेत आणि ते जगतायत. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट तुम्हाला सांगणं हे आवश्यक आहे की आता आम्ही पब्लिक हॉस्पिटलमध्ये, सायन हॉस्पिटल जसं म्युन्सिपल हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही सेंटर एस्टॅब्लिश केलं आहे. ऑलरेडी 3 वर्षापासून आम्ही करतोय तिथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. पण तिथे एक बेडेड युनिट असून जरा एक पेशंटला 1 महिना लागतो, तर वेळ लागतो, म्हणून आपण एवढे करू शकत नाही. म्हणून आता बोरिवलीला जो आता मी जिथे सेंटरची संचालक आहे तिथे आम्ही 8 बेडेड युनिट तयार करतोय आणि थोड्या वेळेतच म्हणजे 1-1.5 महिन्यातच नाममात्र खर्च आहे. जर आपण निःशुल्क मुलांना आम्ही निःशुल्क ट्रीटमेंट देतोय. म्हणजे जी पालक अफोर्ड करू शकत नाही आणि बिलो पॉवर्टी लाईन असतात त्यांना आम्ही निःशुल्क देतो. जे अबाव पॉवर्टी लाईन असतं त्यांना थोडासा खर्च येतो. कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतो आहे. सिद्धेश्वर शिवचरण बोलताय सोलापूरवरून. बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा होता की थॅलेसेमियाची जी पांढरी वाढती ती ऑपरेशन केल्यावर काय त्रास होईल का पुढं, आणि त्याचा खर्च किती? ओके, ठीक आहे. आपण पांथरी विषयी बोललो, त्याला तिल्ली असंही म्हणतात, वेगवेगळ्या पद्धतीने हे जाणलं जातं. तर ह्याचं ऑपरेशन बद्दलचं हो, आता असं आहे की तिल्ली का वाढते? तिल्ली अशामुळे वाढते की तुम्ही रक्त नीटपणे देत नाही, HB मेंटेन करत नाही 9च्या वर त्या मुलाचं, म्हणून तिल्ली वाढत जाते. तर तिल्ली न वाढण्यासाठी पहिलं तर आपण उपचार चांगल्यापणे केलं पाहिजे, ट्रान्सफ्युजन नीटपणे दिलं पाहिजे, चिलेशन नीटपणे दिलं पाहिजे, तर तिल्ली वाढणारच नाही. आजच्या आमच्या जे मुलांमध्ये आम्ही तिल्ली एवढी वाढलेली बघतच नाही. पूर्वी बघायचो आणि तिल्ली काढायचो, ऑपरेशन पण करून घ्यायचो, पण आज गरज वाटत नाहीये. पण जर एखाद्या मुलाची वाढली असेल तर त्याला औषध उपचार करण्याची पण पॉसिबिलिटी आहे. अशी औषधे आता रिसर्च होऊन आलेली आहेत जेणेकरून आपण तिल्लीला कमी करू शकतो आणि ऑपरेशन न करून तिला उपचार करू शकतो. विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की आपण उपचार जर चांगले केले तर ह्याच्यावरती नक्कीच आपण विजय मिळवू शकतो. आणि का म्हणून ऑपरेशन नाही करायचं? मला का असं वाटतंय की नाही ऑपरेशन थांबवा, कारण तिल्ली काढली की तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढतात आणि त्याने मृत्यू होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून तुम्ही एखाद्या आजारापासून वाचून आलाय आणि मग ह्यामुळे तुम्ही जर नाही जगू शकत तर हे खूप कठीण आहे. आदिती मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे, जाता जाता तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा संदेश मला असा द्यावासा वाटतो की थॅलेसेमिया
इज अ प्रिव्हेंटेबल डिसीज, हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. सर्वात मोठा पार्ट जर उपचारामध्ये कोणता असेल तर थॅलेसेमिया हा प्रिव्हेंट करणं जास्त जरुरी आहे. वर्ल्डमध्ये जर आजकाल थॅलेसेमियाचं कंट्रोल झालेलं आहे तर तो प्रिव्हेन्शन अप्रोचनीच झालेला आहे. म्हणजे प्रिव्हेन्शन मार्गाने जाऊन थॅलेसेमिया कंट्रोल प्रतिबंधात्मक उपाय ट्रीट करण्यापेक्षा तो थोडासा वर येतो. म्हणजे तो प्रतिबंध कसा करतो, म्हणजे मेजर मुलं जन्मालाच येऊ नयेत ही सगळ्यात महत्वाची बाब. आणि त्यासाठीचं जे रिक्वायर्ड अवेअरनेस आहे तो क्रिएट करणं. जसं की आपण काल वर्ल्ड थॅलेसेमिया डे, तर त्याचं जे थीम होतं, WHO थीम फॉर थॅलेसेमिया डे 2017 इज ब्लड कनेक्ट्स अस ऑल, हे त्याचं थीम आहे. तर ह्याचा अर्थ असा आहे की स्क्रीनवरती आपण पाहू शकतो, डोनेट ब्लड सेव्ह लाईफ, आपल्याला जोडतं एकमेकांबरोबर. आणि महत्वाचा संदेश हा आहे की डोनेट ब्लड अँड सेव्ह लाईफ. जर थॅलेसेमियासाठी जर आपण काय करू शकत असू तर त्यासाठी ब्लड डोनेट करणं हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरा भाग म्हणजे थॅलेसेमिया कॅरियर स्टेट ही अवॉइड करण्यासाठी हिमोग्लोबिन एस्टिमेशन, जसं मॅडमनी त्याच्याबद्दल मगाशी सांगितलं, HbA2 एस्टिमेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि थॅलेसेमिया पेशंटला फक्त ट्रीटमेंटची गरज नाहीये तर त्यांना सायकोलॉजिकल सपोर्टची गरज आहे. कारण हा जो आजार आहे तो बेसिकली पेनफुल आहे, हा बराच पेनफुल आहे, डिप्रेशन आणणारा आहे. तर ह्याच्याबरोबर डॉक्टरांनी केवळ ट्रीटमेंट न देता त्यांना सहानुभूतीही देणं जरुरी आहे. तर हे 2-3 संदेश मला महत्वाचे वाटतात. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण थॅलेसेमिया विकाराविषयी जाणून घेतलं. अनेक माहिती जी आपल्याला माहिती नव्हती अशी माहिती झाली. आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती. आपण स्वतः जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि हा आजार होऊच न देणं म्हणजे त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं फार गरजेचं आहे. रक्ताची चाचणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपण नक्की लक्षात ठेवायचा आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इतकी छान माहिती घेतल्यानंतर एक मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रतिबंध हाच खरा उपाय आहे. आणि आपल्याला जर आपले कार्यक्रम पाहायचे असतील, आमच्याशी जर संपर्क करायचा असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आणि जीमेलच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. मेल करू शकता sakhisayadri@gmail.com वरती. आणि यूट्यूबवरती आमचे व्हिडिओ पाहू शकता www.youtube.com/sakhisayadri या आयडी वरती. ममता मॅम, अगदी काही क्षण बाकी आहेत, थोडेसे क्षण आहेत, तर तुम्ही काय सांगाल, काय संदेश देऊ इच्छिता? प्रतिबंध तुम्ही बोललातच ऑलरेडी. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर आपण म्हणतो तसं. पण दुसरा एक मुद्दा मला बोलायचा आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर देणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यात एंडोक्रायनॉलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट आणि हिमॅटोलॉजिस्ट ह्या सगळ्यांनी मिळून करावं. सायकायट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्स हे सगळे असणं गरजेचं आहे. म्हणून आपण जेव्हा सेंटर्स उघडतो तर त्याच्यात हे समावेश करणं खूप गरजेचं आहे. आणि थॅलेसेमिया हा आजार आता ट्रीटेबल आहे, क्युरेबल आहे. ट्रीटेबल विथ ट्रान्सफ्युजन आयन चिलेशन, क्युरेबल विथ बोन मॅरो ट्रान्सप्लांट. पब्लिक सेक्टरमध्ये सुद्धा मुंबईमध्ये आता उपलब्ध आहे. ज्यांना याचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी संपर्क करावा. आणि प्लीज हेल्प युअर सेल्फ. आणि बेटर सेफ देन सॉरी. फायनली मंडळी, आपल्याला थॅलेसेमियाविषयी जाणीवपूर्वक आपण ही माहिती घेतली. गंभीर आजार आहे पण घाबरण्याचं कारण नाही. कारण का विज्ञानाची जी मदत घेऊन आपण जर त्याच्यावरती उपचार केले आणि प्रतिबंधात्मक उपाय केले तर नक्कीच आपण थॅलेसेमियामधून नक्की वाचू शकतो. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि इतकी छान आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. लवकरच भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. पाहत रहा सखी सह्याद्री.